छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत शिवसेना आणि संकल्प युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। बोईसर येथील टीम हॉलमध्ये या निमित्ताने शिवव्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं, असं आयोजक सौरभ आप्पा यांच्याकडून सांगण्यात आले। या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे, जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, उपनेते राजेश शहा, आमदार विलास तरे, शिवसेना पदाधिकारी मुकेश पाटील यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह बोईसरकरांनी हे व्याख्यान ऐकण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्य घडवला असून त्यांच्या विचारांचा उजागर अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांचा आजच्या दिवशी राज्याभिषेक झाला आणि त्या दृष्टिकोनातून शिवसेनेने नेहमीच एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत शिवसेने म्हणजे महाराष्ट्रात आणि देशाचा आराध्य दैवत आहे, तसं आमचं खूप पूजनीय असे छत्रपती शिवाजी महाराज आहेत। आणि त्या दृष्टिकोनातून बोईसर विधानसभेच्या जनतेला, लहान मुलांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो केलेलं राज्य, सुराज्य कसं चालवलेलं आहे, केलेला त्याग, संघर्ष ह्या गोष्टी समजल्या पाहिजे। त्या दृष्टिकोनातून आज युवासेना पालघर जिल्ह्याच्या माध्यमातून म्हणजे सौरभ बाप्पांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाला सर्वच आमचे दोन्ही जिल्हा प्रमुख चांगल्या पद्धतीने सहयोग दाखवला। परंतु हा कार्यक्रम केल्यानंतर एक चांगला मेसेज या जिल्ह्यामध्ये गेलेला आहे आणि ह्या दृष्टिकोनातून असेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असतील किंवा वेगवेगळे उपक्रम के जनहिताचे सुद्धा उपक्रम युवासेनेच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या माध्यमातून घेतले जातील। आणि आज सौरभ बाप्पांनी जो कार्यक्रम केला त्या बाबतीत मी खूप समाधानी आहे।